आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो, कारण तो खूप चांगला आहे आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये तो अनेकांची भेट घेत आहे. अद्भुत रीतीने देव पुष्कळ लोकांचं परिवर्तन करत आहे. आणि कधी नाही, पण लोक देवाच्या वचनासाठी इतके भुकेले तहानेले झालेले महाराष्ट्रामध्ये पाहत आहे. पुण्यामध्ये ज्या मीटिंगला गेलो त्यावेळेस मुंबईवरून काही लोक आले. देवाचं वचन त्यांना कळलं. त्या मीटिंगची कोणी ऍड केली नव्हती, कारण चर्च पुरती मीटिंग होती, परंतु बाहेरून सुद्धा खूप लोक आले आणि एवढी छान मीटिंग झाली. मग ते पालक मला रिक्वेस्ट करायला लागले की अजून एक दिवस वाढवून द्या शनिवारी. मी म्हटलं नाही, आता मला सुद्धा माझ्या चर्चमध्ये सगळं नियोजन आहे आणि मला जावं लागेल, परंतु निघून आलो. पण मोठं काम त्या ठिकाणामध्ये झालं. पुष्कळ लोक येऊन त्यांच्या साक्षी सांगायला लागल्या. जाताना सुद्धा एक बहिणीचा मला कॉल आला आणि तिने सांगितलं की माझा एक मुलगा आहे, 22 ते 20 वर्षाचा मुलगा आहे. दारू पिऊन एवढा गोंधळ घरामध्ये घालतो, घरातल्या लोकांना त्रास देतो, नशापान करून दिवस रात्र तो घरामध्ये पडलेला असतो. सांगायला काही त्याला सांगायला गेलं तर अंगावरती धावून येतो. आम्हाला मोठा प्रश्न पडला की या व्यक्तीला सोडायचं कसं, या व्यसनातनं बाहेर काढायचं कसं. मग चर्च हे ते कुठल्याच गोष्टी त्याला बदलू शकल्या नाहीत. मग ते त्याला रिक्वेस्ट केली आणि त्याला म्हटले एक व्हिडिओ मी तुला दाखवते आणि तो व्हिडिओ पहा, तुला किती प्यायची तेवढी पी नंतर. आणि मग तो व्हिडिओ होता, लोक रात्री झटका खाऊन मरून जातात का. तो व्हिडिओ ऐकला. मग तो म्हटला अजून एक लावा. मग अजून एक लावला. मग म्हटलं अजून एक लावा. मग अजून एक लावला. आणि बघता बघता त्या व्हिडिओने त्याचं जीवन बदललं. त्याने दारू सोडली आणि ते म्हटले आता माझ्या मुलाच्या हातामध्ये बाटली नाही तर दिवस रात्र बायबल असतं. देव सगळ्याला बदलू शकतो. शकतो म्हणण्यापेक्षा बदलतो. चॅलेंज कोणीच करू शकत नाही, कसलाही व्यक्ती असू द्या. जीवन बदलण्याची ताकद फक्त येशूमध्ये आहे. पहा, व्यक्ती बोलतो म्हणून परिवर्तन होत नाही. मग मला भूषण झालं असतं, नाही मी प्रार्थना केली, मी अमकं केलं. नाही, देवाचं वचन काम करणारं वचन आहे. त्याला म्हटलं ते सजीव आहे. जीवन जे गेलेलं गमावलेलं जीवन आहे, निराशाच्या गर्तेमध्ये अडकलेलं जीवन, या जीवनाला प्रभावित करणारं देवाचं वचन आहे. देवाचं वचन प्रभाव टाकतं. ज्या दिवशी तुम्ही देवाचं वचन स्वीकारता त्याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या बिझनेसवरती, तुमच्या व्यापारावरती, तुमच्या व्यवसायावरती, सगळीकडे त्याचा प्रभाव होतो. सकाळीच एका बहिणीचा UK वरून फोन आला. ते म्हटले की तुम्ही औरंगाबादला गेला होता आणि त्यावेळेस खूप आशीर्वादित मीटिंग झाली, मला कळालं. आणि त्या भागामध्ये आत्तापर्यंत एवढी गर्दी कुठल्या मीटिंगला झाली नाही. आणि ती मीटिंग माझ्याही कुटुंबावरती फार मोठी प्रभाव टाकून घेणारी मीटिंग ठरली. लक्षात ठेवा, जिथं आम्ही जातो तिथं देवाचं वचन काम करत असतं. ते असंच नाही वाया जात. मला माहिती की आपण जाण्यासाठी पुष्कळ आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रभूजवळ राखून राहाव्या लागतात. आणि सगळं करत असताना आमचा देव इतका कठीण हृदयाचा आहे का की आपण एवढी मेहनत घेतो आणि मग लोक बदलत नाही. लोक बदलतात, जीवन बदललं जातं. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूमध्ये टिकून राहणं आणि पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या आत्मिक जीवनाला मर्यादा घालू नका. कधीच मर्यादा नाही घालायची. इतकं मोठं काम करायचं प्रभूचं. प्रार्थनेमध्ये वाढा, वचनामध्ये, सेवेमध्ये, समर्पणामध्ये, विश्वासामध्ये, सगळ्यामध्ये आम्हाला वाढणं गरजेचं आहे.
त्यास प्रभू आमच्या जीवनाकडे पाहिल ना तर त्याला असं वाटावं ही जी व्यक्ती आहे ती सेवेसाठी समर्पित व्यक्ती आहे आणि मला या व्यक्तीकडनं माझी सेवा करून घ्यायची. आणि जगामध्ये सगळ्यात भारी काम काय असेल तर प्रभूची सेवा. बाकी दुसरं कोणतंच काम भारी नाही. ज्या देवाची सेवा आम्ही करतो ना त्या देवाच्या सेवेचा प्रभाव अनेक लोकांच्या जीवनावरती पडत असतो. म्हणून या दिवसामध्ये देवाची इच्छा आहे की तुमच्या पाय जिथं पडेल तिथं तुम्हाला यश द्यावा. जिथं पाय पडेल तिथं यश. आणि सगळ्याला वाटतं नाही का यशस्वी व्हायलाच पाहिजे. आम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जावं. काही लोक म्हणतात हे घर घेऊ का ते घर घेऊ का हे क्षेत्र निवडू का ते क्षेत्र निवडू का. बऱ्याच लोकांचं मला पडतो. अनेक लोकांनी मला ते दुकानाचे फोटो वगैरे पाठवा. हे असं दुकान आहे याचं भाडं एवढं आहे इथला असा बिझनेस आम्ही घेऊ का. पण मी जे सांगतो प्रभू म्हणत आहे जिथं तुम्ही पाऊल टाकाल तिथं मी तुम्हाला यश देईल. कोणतं क्षेत्र असू द्या. प्रॉब्लेम काय माहिती का कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीवरती जास्त विश्वास ठेवतो किंवा आमच्याकडे ज्या उपलब्ध गोष्टी आहेत. माझ्याकडे जर पैसे असतील तर मला वाटतं की एवढाच बिझनेस मी करेल याच्या पलीकडे नेणार नाही. परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं क्षेत्र निवडताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे आणि परमेश्वर तुमच्या बरोबर असताना तो तुम्हाला सामान्य स्थितीमध्ये ठेवत नाही. देवाला नाही वाटत तुम्ही सामान्य स्थितीमध्ये असावं. कधीच नाही. मग कशासाठी प्रभू तुमच्या बरोबर चालणार आहे. देवाचं महानपद तुम्हाला कसं समजणार आहे. देवाला वाटतं रोजच्या दिवसामध्ये तुम्ही बदला. पण असं नाही होत की चला देव म्हटला तुम्हाला जिथं पाऊल टाकल तिथं मी जाईल. मग 35% वाला मेडिकल मध्ये जाईल आणि मग तिथं त्याला यश मिळेल. असं पण नाही होत बरं का. काही गोष्टी प्रभू आम्हाला सांगत असतो. हा मी एक गोष्ट तुम्हाला 100% सांगतो. तुमची कुवत जरी मर्यादित असते ना पण देव सांगतो त्या पद्धतीनं. प्रभूच्या सूचना असतात असं करा तसं करा. सूचनेप्रमाणे जर तुम्ही चालला तर 100% प्रभू तुम्हाला आहे त्याच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. आणि तुम्हाला नेहमी पलीकडे जाण्याचा विचार करायचा बरं का. जिथं आहे तिथं कधीच थांबायचं नाही. बऱ्याच लोकांना आहे तिच्यात फार समाधान वाटतं. बस मी माझी मुलगी मी माझी मम्मी माझी पप्पा बस मी माझा नवरा मी माझी बायको नाही. त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेला ना त्याच्या पलीकडे देवाचं सामर्थ्य आहे. देवाचं सामर्थ्य. एक वचन वाचा. जिथं तुमचं पाऊल पडेल ते ठिकाण तुम्हाला मिळेल. तुमचं टायटलच काय असेल जिथं तुमचं पाऊल पडेल ते ठिकाण तुम्हाला मिळेल. जोशाचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. त्याचं मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. पुढे मी तुला आज्ञा केली आहे ना खंबीर हो हिम्मत धर घाबरू नको कचरू नकोस कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. मग यहोशुवानं लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की आपली भोजन सामग्री तयार करा कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसाच्या आत. बस एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो. दुसरा 5 वचन. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. आता पहिल्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये देव या यहोशुवाला सांगत आहे. माझा सेवक मोशे मृत्यू पावला तर आता उठ. अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे
त्यात तू सर्व लोकांचं यार्देन ओलांडून जा. देव जसा मोशे बरोबर होता आणि तो काय म्हटला, आता मी तुझ्या बरोबर आणि इस्रायल लोकांबरोबर पण असणार आहे. ऐका, एक नेतृत्व असतं आणि नेतृत्व संपल्यावरती कधी कधी लोकांना असं वाटतं की आता देव संपला. ठीक आहे ना, नेतृत्व असतं एक, ते नेतृत्व तुम्हाला देव दाखवतं आणि देवाचं सामर्थ्य दाखवतं. जसं मोशेचं एक नेतृत्व होतं. या मोशेनं या इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व करताना या इस्रायल लोकांनी सगळ्या कुरकुरी करून या मोशेकडनं अनेक गोष्टींचा लाभ मिळवला आणि देवानं या नेतृत्वाला मदत केली, त्याच्याबरोबर राहिला. आता मोशे मरण पावला. आता इस्रायल लोकांना तो मरण पावल्यावर मग काय त्यांनी विचार केला पाहिजे, चमत्कार संपले, मोशे गेला म्हणजे. परत मी तुम्हाला सांगतो, चमत्कार मोशे करत नाही, चमत्कार देव करतो. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. त्यास माणसाची विचारसरणी व्यक्तीभोवती फिरत राहते. त्यास देवाला त्या व्यक्तीलाच अलग करावं असं वाटतं. आता लोक सगळे देवाकडे पाहण्याच्या ऐवजी मोशेकडे पाहायला लागलेले आहेत. कित्येक वेळा मोशेच्या मृत्यू संबंधानं जर आम्ही विचार केला तर त्याला दोन कारण आहेत. एक दैवी कारण, देवानं त्याला सांगितलं की तू या लोकांबरोबर जाणार नाही कारण तू माझी आज्ञा मोडलेली आहे. हे पहिलं कारण झालं. आणि दुसरं कारण जे सुप्त आहे, जे गुप्त आहे, याचं कारण लोकांचं मोशेवरती असलेलं अवलंबित, ते अवलंबून आहेत मोशेवरती. म्हणून लक्षात ठेवा, आत्मिक जीवनामध्ये कधीच कोणावरती अवलंबून राहू नका, फक्त देवावरती अवलंबून राहा. ज्या दिवशी तुम्ही देवावरती अवलंबून राहाल ना, तो दिवस तुमच्यासाठी आणि एक वेगळा दिवस आहे. तो दिवस काय, जसं देव आता यहोशुवाला सांगत आहे. दुसऱ्या वचनामध्ये परत वाचा, माझा सेवक मोशे, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, मृत्यू पावला आहे. तर आता उठ, आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. पहिली गोष्ट, देवाला आता या लोकांच्या जीवनामध्ये जे महत्वाचा भाग, ज्याला म्हटलं कनान किंवा दुधामधाचा प्रदेश, या दुधामधाच्या प्रदेशामध्ये त्यांना न्यायचं. ऐका, यश प्राप्तीचा जो फंडा, बरेच लोक म्हणतात फंडा सांगा, आम्ही कुठं जाईल तिकडे यशस्वी कसं व्हावं. आता त्याचा खरा फंडा ज्याने यहोशुवाचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर बारकाईनं विचार केला, अभ्यास केला, त्याला यशाचं गमक, सक्सेसफुल कसं होणार, जिथं तुमचं पाऊल पडेल तिथं तुम्हाला यश मिळेल. मग हे मिळणार कसं यश, हे सक्सेस मिळणार कसं. मग यहोशुवाला तो सांगतो, तुला सगळ्या लोकांना घेऊन पहिला टप्पा तुला यार्देन ओलांडायची. ऐका, यार्देन मध्ये सगळ्यात मेक आहे, सगळ्यात मोठा चमत्कार किंवा सक्सेसचं गमक, यशाचं गमक या यार्देन मध्ये लपलेलं आहे. या यार्देनचं म्हणणं, पुन्हा ते वचन वाचा बरं, दुसरं वचन, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना त्याला लिहावं लागलं. यांना म्हणजे इस्रायल लोकांना. यांना म्हणल्यावर त्याला असं वाटलं असतं बायको, मुलगा, पती, पत्नी, आजी, आजोबा यांनाच घेऊन जायचं. पण देवाची इच्छा आहे, ठराविक लोकांना आशीर्वाद नको, तर सगळ्या इस्रायल लोकांना आशीर्वाद आहे. सगळ्या इस्रायल लोकांना. हे वचन कोण एका विशिष्ट चर्चसाठी नाही. मी असं म्हणणार नाही माझ्याच मंडळीसाठी आहे, नाही तर मी खूप भाव मारत असतो, माझी मंडळी, माझी आशीर्वादित, आमचं नाही. आज युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुक, गुगल मीटच्या माध्यमातून ज्यांच्या कानावरती वचन पडत आहे आणि जे वचन ऐकून स्वीकारत आहे, अशा सगळ्या लोकांना देव यशाच्या वाटेवरती चालवत आहे. यशाच्या वाटेवरती तुम्हाला आणि मला प्रत्येकाला यशाच्या वाटेवरती चालायचंय, तर आम्हाला यार्देनीच्या पलीकडे जायचंय. यार्देनीच्या पलीकडे सक्सेस आहे. काय ही यार्देन आहे? आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती आला आणि आम्ही पाहतो की योहान अनेक लोकांना यार्देनेमध्ये बाप्तिस्मा देत होता. यार्देन या नदीमध्ये तो बाप्तिस्मा देत आहे. यशाचं पहिलं पाऊल जो व्यक्ती
आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो, त्याचं पहिलं पाऊल, नव्या जीवनाचं पहिलं पाऊल त्याला यशाकडे घेऊन जात असतं. सक्सेस. यार्देन म्हणजे तुमचं परिवर्तन, नवा जन्म, नवीन विचार. यार्देनेला अजून एक दुसरा शब्द वापरला गेला आणि त्याला म्हटलेले मरण. यार्देन म्हणजे मरण. जो व्यक्ती मरत नाही तो यशाकडे जाऊ शकत नाही. कशाला मरायला पाहिजे? आम्हाला मरणं फार गरजेचं आहे बरं का. कधी कधी आमचे विचार जे आम्ही घेऊन चाललेले सारी निगेटिव्हिटी, आणि काय निगेटिव्हिटी माहिती का, आम्ही फार आमच्या जीवनाचा बारकाईने विचार करतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला बुद्धी कमी आहे, मला ज्ञान कमी आहे, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ओळख नाही, मला मदत करणारं कोणी नाही. सगळं नकारात्मक. आणि नकारात्मक लोकांच्या बरोबर देव कधीच डील करत नाही, व्यवहार करत नाही. देवाला नकारात्मक लोक आवडतच नाही. म्हणून तर आम्ही पाहतो की ज्यास गिदोनाला त्यानं विजय देण्याचं ठरवलं, तो म्हटला या लोकांना पानवठ्यावरती घेऊन जा, आणि घेऊन गेला. तो म्हटला एवढे लोक नको, 30,000 लोक. तो म्हटला एवढे लोक नको, त्यांना पाठवून दे. मग कसं पाठवू प्रभू? ज्यांना युद्धाची भीती वाटती त्यांनी घरी जा म्हटल्याबरोबर पळाले की भरमसाठ ढीकच्या ढीक पळून गेला. कारण त्यांना माहितीये यांच्यात निगेटिव्हिटी. काय निगेटिव्हिटी आहे? शत्रू खूप बलवान आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं प्रश्न मोठा आहे त्या दिवशी चमत्कार घडणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या डोक्यात असा विचार येतो प्रश्नापेक्षा देव मोठा आहे, तिथूनच चमत्काराला सुरुवात होते. हा आजार आहे मोठे. एका बहिणीनं परवा मला फोन केला. तिने सांगितलं की स्किनवरती एवढे स्पॉट आलेले आहेत आणि खाजवून खाजवून माझ्या शरीरावरचे जे फोड आहेत इतके मोठे झालेले आहेत. कितीतरी दिवस, जवळजवळ 8 वर्ष ते म्हटले मी उपचार करत आहे, पण कोणत्याच गोळ्या माझ्या शरीराला लागू पडत नाही आणि मी हतबल झालेले आहेत. काय करावं ते समजत नाही. आज परत डॉक्टरकडे जाणार आहे. पण माझी इच्छा आहे की पुष्कळ साक्षी या स्टेटसवर मी पाहते, तर जो देव त्यांच्या जीवनात काम करतो तो माझ्याही जीवनात काम करेल, हा विचार तिच्या डोक्यामध्ये आला. आणि ती म्हटली तुम्ही फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मी ठरवलं होतं आज जाणार, पण मी आज नाही जाणार, 1 आठवड्याने जाते. मला माहितीये 1 आठवड्यात सगळं काही बदलणार आहे. 8 वर्ष तिच्या अंगावरचं ती इचिंग, तिचे फोड, तिच्या अंगावर डाग पडले होते पांढरे. आणि मग प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर 3 दिवसात तिला असर जाणवला. आणि मग तिने मला कॉल करून सांगितलं पास्टर काय प्रार्थनेचं सामर्थ्य. 8 वर्ष जे घडलं नाही ते एका क्षणात देवानं करून दाखवलं. यश मिळायला पाहिजे तर तुम्हाला यार्देन म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यामधले असणारे विचार त्यांना मारायलाच पाहिजे. प्रियानो, यार्देन ओलांडून जा. निगेटिव्हिटी काढून टाका. निश्चित परिस्थिती तुम्हाला विश्वास ठेवण्यासारखी नाही, पण मी म्हणतो चमत्कारासाठी हीच परिस्थिती योग्य आहे, विश्वास ठेवण्यासाठी नाही. खूप तुमची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, नोकरी गेलेली आहे, वय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नकारात्मक आहे. कोणी तुम्हाला मदत करणार नाही, एकटेपणाचा अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि सगळीकडनं तुम्ही नाकारले गेले लोक आहात. पण यार्देन आहे ना तुमच्या समोर. आता यार्देनेमध्ये जसं योहान शिष्यांना बाप्तिस्मा देत होते आणि यार्देतनं ते नवा जन्म घेऊन बाहेर येत होते. बाप्तिस्मा म्हणजे नुसतं पाण्याखाली जाणं नाही, बाप्तिस्मा म्हणजे नव्या विचारनं पाण्यातनं बाहेर येणं. प्रियानो, काल जो व्यक्ती होता, समजा मी बाप्तिस्मा घेतला, मी यार्देनेमध्ये गेलो, डुबायला लागलो, पण मी जाताना मनोज म्हणून जाईल, पण येताना मनोज म्हणून नाही ना, मी देवाचं लेकरू म्हणून बाहेर पडणार आहे. प्रभूचं संतान, देवाचं लेकरू. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मोठा विजय कोणता माहिती का? ज्यावेळेस तुमच्या डोक्याला लेबल लागतं ना देवाचं लेकरू, तुम्ही जिवंत देवाचे लेकर बनता. मग तो म्हटला नाही का, कोण बाप असा आहे जो मुलानं भाकर मागितली तर धोंडा देतो? विचार करा हो. तो म्हटला जिकडं जाशील तुझ्या पायाला मी यश देईल. आता तुमचे विचार काय झाले? मी यार्देनेमध्ये गेलो, मी देवाचं लेकरू झालो, आता देवच विजयशाली. यहोवा निसी, परमेश्वर माझा विजयाचा ध्वज. मग परमेश्वर तुमचा विजयाचा ध्वज. यहोशुवाला पण तो काय म्हणतो, अरे मी तुझ्या बरोबर आहे ना. मोशे बरोबर होता तसा तुझ्या बरोबर आहे का नाही का? लक्षात घ्या, तुम्ही
या भावनेनं जगायचं. जसा देव मोशे बरोबर होता तसा आज पण माझ्या बरोबर आहे. म्हणून पहिलंच त्यानं काय सांगितलं, या सर्व लोकांना, अर्थात इस्रायल लोकांना. कुणाला? इस्रायल लोकांना. यस, परत वाचा देवाच्या ना. माझा सेवक मोशे हा. मृत्यू पावला आहे, हा. तर आता आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना. कुणाला हो? इस्रायल लोकांना. ब्रॅकेट मध्ये कुटुंब टाकलं का? नाही. फक्त भानपला, फक्त डोंगरेला, फक्त तेलोरेला नाही, यांना जेवढे ऐकत आहे त्या सगळ्याला. आमेन. जे जे ऐकतात त्यांना. म्हणून संदेश लोकांपर्यंत ज्या जातात ना, तो संदेश आशीर्वाद त्या लोकांपर्यंत नेत असतो. आमेन. सगळ्यांना. मुळामध्ये आम्ही त्या सगळ्यांमध्ये जाऊन बसणं गरजेचं आहे. नाही, प्रभू माझा आहे. आमेन. आणि लक्षात ठेवा, ज्या प्रभू तुमचा असतो ना, ही भावना त्या लुसिफरला वेदनादायी भावना आहे. कोणती भावना? अरे देवाची लेकर आहे. आणि देवाच्या लेकरांना देव कधी अनाथ सोडत नाही. आमेन. म्हणून हा पण डायलॉग मारायचं बंद करा. माझं कोणच नाही, माझं कोणच नाही. फार फार कधी कधी भांडणं झाले ना, काय नाही बाई माझं कोणच नाही. मारा मग, घ्या दोर, लावा गळ्याला, फाशी घ्या, मरून जावा. तुमचा देव इतका मोठा आहे, तो युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आणि जिकडं जाशील तिकडं. योशुआला 8व्या वचनात काय म्हटलं? वाचा. मात्र तू खंबीर हो. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो. हिम्मत धर. घाबरू नको. गचरू नकोस. कारण तू जाशील तिकडं तुझा देव परमेश्वर. कोण सांगतेय? परमेश्वर. तो आठवण करून देतो. अरे खंबीर हो ना. आमेन. प्रॉब्लेम काय माहिती का आमचा? आम्ही थोडस बघितलं की धाकधूक कसं होणार, काय होणार, कसं होणार काय. आणि म्हणताना बिलिव्हर्स आहे. कुठला बिलिव्हर्स रे तू? जर तुझ्या बरोबर देव आहे, तू कोराच्या पुत्रासारखं वेदीच्या शृंगाला पकडून म्हटलं पाहिजे, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी मी भिणार नाही. एक स्ट्रॉंग बिलिव्हरचं ते लक्षण आहे. ज्याला यश पाहिजे ना, त्यानं समोरचा रस्ता किती खडतर आहे याच्याकडनंही बघायचं. या खडतर रस्त्यावर परमेश्वर तुम्हाला कसं नेतो याच्याकडे लक्ष लावायचं. आणि देवाचा मार्ग खडतरच आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की परमेश्वर तुम्हाला या म्हटल्याबरोबर आणि मग तुम्हाला अगदी वाजत गाजत नाचत तुम्हाला परमेश्वर घेऊन जाणार आहे? तो या म्हटल्यावर पेत्र म्हटलं, प्रभूजी तू आहेस का? तो म्हटलं होय. येशू पाण्यावर चालला. मग तो म्हटलं तू आहेस ना? तो म्हटलं होय मी आहे. म्हटलं ये, मला म्हणणं ये, मला पण पाण्यावरती चालायचंय. तो म्हटलं ये म्हटल्यावर चालायला लागला. पण त्याला कुठं माहिती हे चालणं एवढं सोपं नसतं. वादळ वारं असणारच आहे ना. वादळ वारं पाहिलं आणि भ्याला. मग त्याला हे का नाही लक्षात आलं, एवढ्या वेळ मी चाललो का नाही? तुम्ही एवढे वर्ष चालला, एक वादळ आलं तर लगेच तुम्ही डुबता का? लगेच धीर खचवता का? लगेच हृदय कमकुवत बनतं का? हा वादळ जिथं येशू आहे तिथं येणारच आहे. तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये चालताना हे संकट येणार आहे. पण तुमचं पाऊल जिथं पडेल तिथं प्रभू तुमच्या बरोबर असल्या कारणानं यश तुमचंच असणार आहे. ही भावना यार्देनेमध्ये आहे. यार्देन म्हणजे मरण. आता तुमचे विचार तुम्हाला मारून टाकायचे, नकारात्मक विचार मारून टाका. सगळ्यात मोठं नुकसान अब्रामाचं कोणतं झालं असेल तर इश्माईलचा जन्म का झाला? सारा काय म्हणते, एवढ्या जखम म्हातारीला कसं काय देव मुलगा देणार आहे? अहो देव तो देव आहे. काय द्यायचं, कसं द्यायचं हे फक्त देवालाच माहिती आहे. तुम्ही म्हातारे व्हा, तरुण राहा. बायबल सांगतं, दावीद म्हणतो मी तरुण होतो, आता म्हातारा झालो, पण धार्मिक निरश्रित झालेला किंवा त्याची संतती बिकेस लागलेली मी पाहिली नाही. मग तुमच्या डोक्यात कास होतं माझं भविष्य कसं असणार आहे? ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर असतो ना, त्यावेळेस तुम्ही म्हणता सगळ्यात भारी माझंच फ्युचर असणार आहे. सगळ्यात भारी तुमच्या लेकरांचं फ्युचर असणार आहे. सगळ्यात भारी.
हो, लोक तुमच्या लेकरांकडे बघून म्हणतील शिक्षण पाणी काय नाही तर एवढं भारी कसं राहतात. हालेलुया. तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, ओ शिक्षण नाही पण देव यांच्या बरोबर आहे. आमेन. हे वास्तव आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ मी लेकरांना शिकू नका म्हणून नाही, नाहीतर लगेच बसतील घरी डबा, आता शाळेला जायला नको, नाही का. नाही, देव जे तुम्हाला देतो. आता तुमच्याकडे ज्ञान कमी आहे, मग तुम्ही नाही मला तेवढे पर्सेंट नाही. लक्षात, देव तुम्हाला पर्सेंटेजवर नेत नाही. तो काय सांगतो माहितीये का, काहींना तो देतो इतकं ज्ञान, इतकी बुद्धी देतो, ती देवानच दिलेली बरं का. आमेन. कोणाला सुद्धा जे कमी जास्त आहे ते देव मुद्दामून ठेवत असतो. कोणाला कमी देतो, कोणाला जास्त देतो, नाही का. एकाला 1000 दिले, एकाला 2000 दिले, एकाला 5,000. मग 1000वाला तिथे गेला का, त्याला 5 दिले आणि मला 1च का दिले. तो म्हटलं जे दिलं त्याच्यावर व्यापार करायचा. हालेलुया. जे तुम्हाला दिलेलं, जेवढी ज्ञान आहे, जी बुद्धी दिली त्याच्यावर तुम्ही चालू करा. पण ते करत असताना भावना कोणती आहे? आता या व्यक्तीची भावना, तो म्हटला, तो आल्यावर परत विचारलं, पुरून ठेवलं. त्या माणसाने काय केलं? बरेच लोक नाही माझे पर्सेंटेज एवढेच आहेत, पुरून ठेवा, काहीच करायचं नाही. आता माझं डोकं चालत नाही असं म्हणू नका. देव तुमच्या बरोबर आहे असं म्हणा. आमेन. देव तुमच्या बरोबर आहे. ते प्रभू तुमच्या बरोबर आहे. तो बरोबर तुमच्या डोक्याला चालना देतो. काय करायला पाहिजे, एखाद्याला नोकरी करायला तर एखाद्याला बिझनेस करायला. कमी शिक्षणात तो एवढा भारी बिझनेसचं ज्ञान त्याला देतो की प्रभू त्याला अपलिफ्ट करून दाखवतो, मी देव आहे. म्हणून दावीद म्हणला, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवर. का. दावीद म्हणला, माझ्या बापाने मला इंग्लिश मीडियम मध्ये नाही टाकलं, नामकं नाही केलं, बाकीचे सगळे इंग्लिश मीडियम मध्ये होते नाही का, म्हणून राहते गव्हर्नमेंट सर्वंट झाले. बरेच लोक नाही हो, आमच्या बापानं मला कॉर्पोरेशन मध्ये टाकलं. मग काय झालं, तिथं तरी कुठं नीट जात होता. 12 महिने तर तुला पकडून आणावं लागत होतं शाळेत बसवायला. शिक्षण कुठं घेता याला महत्व नाही, देव तुमच्या बरोबर आहे का याला महत्व आहे. देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. आमेन. मग तुम्हाला चांगली शाळा, वाईट शाळा हा पण विचार करू नका. मी पण किती नंबर होती शाळा आपली, 102 का 104? 104 शाळा महापालिकेची. सुकडी मिळत होती, सुकडी मिळायची, सुकडीसाठी पळायचो. शेंगदाण्याच्या पुड्यामधले त्या शाळेला यावं म्हणून बरं का. लेकरं शाळेला येत नाही. आणि मला आठवतं की त्याच्या अगोदर दुधाच्या बाटल्या असायच्या. त्या दुधाच्या बाटल्या तुम्ही ते पौष्टिक आहार म्हणून दुधाच्या बाटल्या, दूध प्या पण या, तरी बी आम्ही जात नव्हतो. मग काय, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकलो म्हणून काय, आणि मला काही जमलं नाही का. अहो, कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकून MA चं इंग्लिशचे क्लास मी घेत होतो. हालेलुया. MA चे इंग्लिश क्लास बरं का. पुन्हा मला माहिती, माझ्याकडे MA ची मुलं आणि त्यांना इंग्लिश मी शिकवत होतो. आणि त्यांना असं वाटतं म्हणायचे, त्यांना वाटलं ख्रिश्चन म्हणजे यांना सगळं इंग्लिश पाठ असतं. मी पण भाव मारून घेतला आणि त्यांना MA चं इंग्लिश शिकवत बसलो. आणि ती पोरं पास व्हायची का, देव माझ्या बरोबर होता. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जिकडं जाल तिकडं. मी नाही घाबरलो की कसं काय यांना शिकवा. ते आले पोरं, अंकल तुम्ही इंग्लिश शिकवता का. म्हटलं कुठलं रे, MA चं. ये शिकवतो. आधी धडा वाचून ठेवायचो, डिक्शनरी घेऊन बसायचो, त्याचं सगळं मिनिंग करायचो आणि बरोबर ते सगळं शिकवून करून. आणि ती मुलं चांगल्या मेरिटमध्ये यायचे. आणि ते विचारायचे, कुठं क्लास लावला. टेलर सर, अरे हा कधी MA झालाय. माझं तर MCOM, माझं क्षेत्र वेगळं, मी MCOM झालं ते. आणि MA ची मुलं. सांगण्याचं तात्पर्य, यहोशूवाला तो म्हणतो, या लोकांना सांग. हालेलुया. मला पण आज तुम्हाला हेच सांगायचंय, जसा देव माझ्या बरोबर आहे, जसा देव मोशे बरोबर आहे, तसाच देव तुमच्या बरोबर पण आहे. देव तुम्हाला कधी सोडणार नाही. यार्देन ओलांडून जा. हे पलीकडे जात असताना यार्दनीतले विचार यार्दनेमध्ये डुबून टाका. अजून एक गोष्ट तुम्हाला यार्दने संबंधानं मला सांगायची. त्यास मी पाहतो, अलिशा, एलिया दोघं जण चाललेले आहेत. अलिशाला एलिया सांगतो, आता मी जाणार आहे आणि मी जात असताना तुला नेमकं माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. तो म्हणतो, आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा, म्हणजे त्याला डबल सक्सेस पाहिजे नाही का, डबल सक्सेस. मग तो काय म्हटलं माहिती का, जर मी जाताना तुम्हाला पाहिलंस, मला वावटळीच्या द्वारे घेऊन जातील आणि तुला जर तुझ्या दृष्टीला जर मी दिसलो ना, तर माझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा तुला देईल. ऐका, ज्याला सक्सेस पाहायचं ना, ज्याला यश पाहायचं ना, त्याचे नेत्र सतत देवाकडे लागले पाहिजेत. सतत. जर तुझी दृष्टीपासून आणि मी तुझ्या समोर जर उचललं गेलो, तू पाहिलं मला वावटळीमध्ये, तर तुला त्या ठिकाणामध्ये दुप्पट अभिषेक मिळणार आहे. देवाचे प्रिय लोक, आता वावटळ जगामध्ये आलेली मोठं संजीवन आलेलं आहे. सगळीकडं मोठं संजीवन.
मंडळांमध्ये, चर्चेसमध्ये, घराघरामध्ये हे संजीवन साधं सुद्धा संजीवन नसणार आहे, ते घराघरामध्ये संजीवन असणार आहे, कुटुंबामध्ये. परवा एक बाई मीटिंगला तिने सांगितलं, आमची आई कधीच कोणाचंच वचन ऐकत नव्हती, कोणाचंच नाही, तिला प्रार्थना पण आवडत नव्हती, परंतु मी मुद्दामून तिला म्हटली यांचं तू ऐक, यांचं तू ऐक. ती म्हटली 10 मिनिटं ऐकायची, बंद करायची, पुन्हा लावायची, बंद करायची. नंतर त्या वचनानं तिला एवढी गोडी लागली, ती म्हणली दिवसभरात 4-5 संदेश 1.5 तासाच्या ऐकल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. हे रिव्हायवल जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये येत असताना आता आमचं पण त्या असणाऱ्या वावटळीतनं आम्ही एलियाकडे पाहिलं पाहिजे. हे वावटळ कशामुळे आली? एलियाचा समय आलेला आहे जाण्याचा, आणि म्हणून आम्ही पाहतो तो म्हटला लक्ष तुझं माझ्याकडे लागलं पाहिजे. आता सगळं घडलं, हा काही त्याला सोडायला तयार नाही. 4 टप्प्यामध्ये आम्ही पाहतो, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो यार्देनेकडे आला असं लिहिलं. यार्देनेकडे आल्याबरोबर त्यानं काय केलं? आपला झगा घेतला आणि त्या यार्देनेवरती मारला, आणि यार्देन दुभांगली. ऐका, हा झगा घेतला, यार्देनेवरती मारला, यार्देन दुभांगली, पलीकडे गेले. मग आम्ही पाहतो एलिया उचलला गेला. उचलला गेल्यावर त्याच्या लक्षात आलं यार्देनेला जर दुभागायचं असेल तर झग्याची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणात असं लिहिलं, तो वर जाताना म्हटला स्वामी हाय हाय, आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा द्या, आणि त्यानं टाकला वरून झगा खाली. त्यानं घेतला, यार्देनेवरती मारला, यार्देन दुभांगली. एलियाच्या जीवनातला शेवटचा अनुभव यार्देन, तर अलिशाच्या जीवनातला पहिला अनुभव यार्देन. ऐका, आता किती बायबल मध्ये साम्य बघा बरं का. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याचा पण झगा काढला, इकडे एलियाचा पण झगा वरून खाली टाकला. येशू ख्रिस्ताचा शेवटचा अनुभव यार्देन म्हणजे मरण, आणि तो झगा आम्हाला मिळाला. हा आमचा सुरुवातीचा अनुभव यार्देन आहे प्रियानो. हा पहिला अनुभव जो झगा येशूने टाकून दिलेला आहे. मग तो झगा मिळाला कुणाला? तिथे असं दिलं, त्यांनी आपापसात चिठ्ठ्या टाकून तो झगा. आणि इथं काय म्हटला? यांना, अर्थात इस्रायल लोकांना. चिठ्ठ्या कोणी काढली? यांनी म्हणजे त्यांनी. अर्थात तो झगा कुणाला मिळाला? जेवढे विश्वास ठेवतात तेवढ्यांना तो झगा मिळाला. कशाला? यार्देनेतलं सामर्थ्य तुम्हाला समजावं, त्या झग्यातलं सामर्थ्य तुम्हाला कळावं, की जी यार्देन त्यांच्यासाठी अडखण आहे, पुढे जाऊ शकत नाही, पण झगा तुमच्याकडे आहे ना. आणि तो झगा कुणाचा आहे? येशूचा झगा आहे. येशूचा तो झगा आहे की ज्या झग्याच्या द्वारे यार्देन दुभांगली जाणार आहे. लक्षात ठेवा, झगा म्हणजे पाचारण. जे आम्ही पाहतो की एलियानं अलिशावरती आपला झगा टाकला. ज्या दिवशी तो झग्याखाली आला ना, अलिशा ज्या दिवशी एलियाच्या झग्याखाली आला, त्याच दिवसापासून त्याचं लक्ष लागलं होतं, या झग्याला मला मिळवायचंय. हा झगाच आहे की ज्या झग्यामध्ये मोठं सामर्थ्य आहे. देवाचे प्रिय लोक, यार्देन पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की येशू ख्रिस्तानं मरण स्वीकारलं, आणि त्याच्या मृत्यूच्या द्वारे, मग शास्त्रात कसं लिहिलं नाही का, त्यानं आपला पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी देणार नाही का. म्हणजे यार्देन म्हणजे काय? त्यानं मरण तो पुत्राला मृत्यू दिला नाही का. मग पुत्राला मृत्यू मिळाला हे तुम्हाला कळतं, तर त्याच्याद्वारे बाकीच्या सर्व गोष्टी आम्हाला मिळणार आहे. म्हणून यार्देनेकडे आल्यावर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. काय? मला ख्रिस्त मिळाला, बाकीच्या गोष्टी मिळणार आहे. ख्रिस्त मिळाला ना, विश्वास ठेवला पाहिजे. अरे माझ्याकडे येशू आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला, मग मला मिळाला पाहिजे. आता झालं काय? दिला पण मिळाला नाही. आज पेपरला बघितलं तुम्ही, कर्नाटकमध्ये प्रचाराच्या दरम्यान हे दोन्ही पक्षांनी साड्या वाटल्या. वाटताना काय झालं? काही स्त्रियांना मिळाल्या नाही, चेंगरल्या. म्हणजे साड्या वाटल्या पण मिळाल्या कितीला? आमचं तेच आहे, आम्ही चेंगरून चाललेलो आहे. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीनं ख्रिस्ताला मिळवलं, आमचं जीवन आशीर्वादित झालं. येशूला मिळवणं गरजेचं आहे. म्हणून यार्देनेमध्ये आल्यावर आम्हाला कळतं, यार्देन ओलांडल्याशिवाय दुधामधाच्या प्रदेशामध्ये नाही. आता मुख्य भाग मी तुम्हाला सांगेल. पहिला मुद्दा, तुम्हाला यार्देन ओलांडायचंय म्हणजे बाप्तिस्मा घ्यायचा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, त्याच्या आतच आम्हाला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या. तो पहिली यार्देन ओलांड. काय लिहिलं वाचा बरं परत ते.
दुसरं वचन, माझा सेवक मोशे हा. मृत्यू पावला आहे, हा. तर आता उठ आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश हा. मी देत आहे देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित तू सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. यार्देन ओलांडून जा. म्हणून लक्षात ठेवा, आता जास्तीत जास्त लोकांना यार्देन ओलांडायला प्रोत्साहित करायचं आहे. आमेन. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, सगळ्याला वाटतं की मला पाऊल पडेल तिथं यश मिळायला पाहिजे. आता 12वीची पोरं येतील, यश चांगले मार्क मिळावेत म्हणून प्रार्थना करा. तो म्हणतो यार्देन ओलांडणं. काय केलं पाहिजे? पहिले सक्सेस नंतर पहिले यार्देनच नाही. त्याच्यासाठी आमच्यामध्ये उत्सुकता नाही, पण आम्हाला वाटतं नाही आमच्यासाठी प्रार्थना करा ना. अहो प्रार्थना कशाला? यार्देन ओलांडा. हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा. पहिले बेटे तो बनो, गाना बाद में गाओ. आम्ही काय करतो माहिती का? गाणं गायची गडबड करतो. हम तो खुदा के बेटे, एवढ्या उड्या की ढगातच गेले पाहिजेत नाही का? हम तो खुदा के कब बने? बनला कधी तुम्ही? बाप्तिस्मा नाही तुमचा. हम तो खुदा के बेटे. आम्ही पलीकडे जा, तो ना सगळ्याला घेऊन पलीकडे जा. म्हणून चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीला मी आव्हान करेल, यश तुम्हाला मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला यार्देन ओलांडावी लागेल. आमेन. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आणि एक प्रकारचं चॅलेंज करेल, यार्देन ओलांडल्याशिवाय तुम्हाला कसं यश मिळणार आहे? सक्सेसचा मार्ग असतो आहे, यशाचा मार्ग असतोय. कोणता मार्ग? की मला पाण्याखाली जायचंय, पाण्याखाली गेल्यावर मी देवाचं लेकरू बनणार आहे. आणि देव त्याच्या लेकरांना कोणत्या चांगल्या गोष्टीची वाण पडू देत नाही. आमेन. कोणत्याच नाही प्रिया. यार्देन ओलांडा. दुसरी गोष्ट आपण वाचूया, 5 वचन, पहिला अध्याय 5 वचन. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो, जसा मोशे बरोबर मी होतो तसा तुझ्या बरोबरही मी असेन. तुझ्या बरोबर सुद्धा मी असेन. मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही यार्देन ओलांडली. यहोशुआला म्हटलं यार्देन ओलांड, त्यानं यार्देन ओलांडली. अजून एक गोष्ट त्याने सांगितली, तुझं पाऊल जिथं पडेल तिथं तुला यश मिळेल. पण जसा मी मोशे बरोबर होता तसं मी तुझ्या बरोबर असेल. म्हणजे देवाला तुमच्या बरोबर असायचंय, पण तुम्ही त्याला बरोबर घेता का नाही हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं नाही का?